श्री स्वामी समर्थ. आपलं सोमवारचं पूजा दाखवते मी तुम्हाला. श्रावण महिन्यातला पहिला सोमवारची पूजा दाखवते. सर्व देवांना अभिषेक केलं मी, चांगली साफसफाई केली देवाऱ्याची. आता मांडणी करून घेते देवांची, माळ वगैरे घालून. बाजूला लक्ष्मी आणि गणपती बाप्पा दिसत असेल तुम्हाला. खाटूश्याम महाराज आहे. बाजूला आपलं मंगल कलश आहे. त्याच्यानंतर हे 2 वाट्यांमध्ये मी एका वाटीमध्ये आपल्या अन्नपूर्णा माता ठेवली तांदूळात, आणि बाजूला आपलं गणपतीच्या टायमाला जे सुपारी पुजताना त्या सुपाऱ्या पुजते मी, ते पण ठेवले आहे तांदूळामध्ये. त्याच्यानंतर अभिषेक करून घेतलं आहे मी महादेवाच्या पिंडाला. आपलं खाली चौरंग ठेवला आहे मी छोटूसा, त्याच्यावर प्लेट ठेवली. त्याच्यानंतर दुधाने केलं अभिषेक, त्याच्यानंतर पाण्याने केलं. बाहेर काही गेलो नाही आम्ही, कारण की पाऊस भरपूर चालू होता, म्हणून मंदिरात काही जाऊ शकलो नाही आम्ही. हे धतुराचं पण अर्पण केलं मी. त्याच्यानंतर बेलपत्र वाहून घेतले. आज नागपंचमी पण होते, पण आम्ही इथं जवळपास वारूळ कुठेच नाही आहे, कारण की शहरी भाग येऊन जातो हा सर्व. आपल्या गावाकडे असतं ते सर्व वारूळ ते, पण इथं नाही आहे, त्याच्यामुळे काही जाऊ शकलो नाही आम्ही. मग महादेवाच्या पिंडाची घरीच मी अभिषेक केलं, पूजा केली. बेलपत्र ठेवायच्या टायमाला ओम नमः शिवाय हा मंत्र जप करायचा. श्री शिवाय नमस्तुभ्यम हा पण जप करायचा. त्याच्यानंतर फुलं, बेलपत्र, आज तांदूळ अर्पण करता. अशी मुठीत घेऊन वरती आपला अंगठा वरती पाहिजे, तेव्हाच अर्पण करायचे तांदूळ महादेवाच्या पिंडावर. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय हा मंत्र जप करायचा. घरीच मी पूर्ण पूजा केली. मुलांनी, मी, माझ्या हजबंडजीने सर्व घरीच पूजा केली. पूजा दाखवते मी तुम्हाला. गुलाबाचं फूल ठेवलं आहे मी. व्हाईट फूल होता, पण व्हाईट फूल नव्हतं माझ्याकडे, म्हणून मी गुलाबाचं आणि आपले झेंडूचेच फुलं ठेवले सर्व आपले त्याच्यानंतर आपला हा कळस ठेवून दिला मी वरती स्टँडवर. त्याच्यात पाणी टाकत राहायचं थोडं थोडं, म्हणजे महादेवाच्या पिंडावर थेंब थेंब पाणी पडत राहतं. मग पूजा दाखवते मी तुम्हाला. अशी झाली माझी सोमवारच्या दिवशी पूजा. बाजूला कपूर जाळून घेतलं, धूप लावून घेतलं. सर्व देवांची मांडणी झाली माझी देवाऱ्यात. राधाकृष्ण, गणपती बाप्पा, स्वामी महाराज, खाटूश्याम महाराज, लक्ष्मी, गणपती बाप्पा, विठोबा, रुक्माई असे सर्व देव आहे माझ्या देवाऱ्यात. जास्त पण नाही आणि जास्त कमी पण नाही, मिडियममध्ये सर्व देव. जास्त मोठ्या मूर्त्या नाही आहे, आपल्या अंगठाच्या एवढ्याच मूर्त्या ठेवायच्या असतात देवाऱ्यात. पितळीच्या. त्याच्यानंतर दिवे लावून घेतले. गजलक्ष्मी, नंदी महाराज हे पण ठेवले मी. त्याच्यानंतर मी आता सारण करून घेते. आपलं पातोळी बनायची नागपंचमीच्या दिवशी करत असताय, याचाच नैवेद्य देवाला दाखवा लागतो. मी सारणसाठी घेतलं आहे आपलं ओलं खोबरं, गूळ, त्याच्यात खसखस, इलायची पावडर असं सारण करून घेतलं मी. त्याच्यानंतर आपल्या तांदळाचं पीठ करते मी गरम पाण्यामध्ये. त्याच्यानंतर हे चांगलं मळून घेते आता थंड पाण्यानं. गरम गरमच करावं लागतं हे पिठाला. त्याच्यानंतर हे पातोळी करून घेते मी. आपलं याच्या हळदीच्या पानावर करत असता, पण माझ्याकडे नाही होते ते, भेटलेच नाही मला ते, त्याच्यामुळे मी केळीच्या पानावर केलं हे. तरी मनासारखं एवढं जमलं नाही, पण जमलं.
ट्राय जर केलं तर जमतं सर्व. त्याच्यानंतर मी वाफेमध्ये ठेवून दिलं ते. हे बघा असे वाफेमध्ये ठेवून गेले. मी करून घेते सर्व आणि बघा हे असे झाले. मग त्याच्यानंतर हे बघा पातोळी अशी जमली आपली, छान जमली, मस्त लागते चव त्याची. आपले उकडीचे मोदक असताना त्याचं सारण जसं असतं ना तसंच या पातोळीचं पण सारण तसंच असतं, फक्त त्याचा आकार वेगळा असतो मोदकचा आणि याचं वेगळा. हे बघा मी ते काल डाळ आणि तांदूळ टाकलं होतं ना, त्याचं मी बेटर बनवून घेतलं होतं. ते रात्रमध्ये सकाळी बघा किती वरती आलं आहे ते. हे वरती दिसत असेल तुम्हाला याचं दाणे येते मेथीचे, किती वरती आलं आहे ते रात्रीभरमध्ये. आता मस्त इडली डोसा चांगलं बनेल याच्यानं. आता दिवसभर प्रसाद गोड वगैरे खाल्लं. त्याच्यानंतर मुलांनी मग बाहेरून थोडं पाववडा मंचुरियन्स आणलं, ते एन्जॉय केलं. चला भेटू मग पुढच्या मंचुरियन ब्लॉगमध्ये. पावडा तोपर्यंत एन्जॉय करू. स्वामी स्वामी समर्थ.